नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ किचन रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी आज आपल्याला झणझणीत मिरच्याचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, तर काहीतरी झणझणीत चमचमीत असं खावंसं वाटतं. तर त्यातच हा ठेचाही एकदा खाऊन बघा, करून बघा, खूप छान लागतो. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम ठेचा करण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्याची गरज असते. लवंगी हिरव्या मिरच्या, एक वाटी लवंगी हिरव्या मिरच्या घ्यायच्या. त्यानंतर एक वाटी लसूण घ्यायचा आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. तसेच त्यामध्ये कढीपत्ता, जो हिरवा कढीपत्ता असला ताजा तो कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम हे सर्व साहित्य घेतल्यानंतर ठेचा बनवताना मिरच्या, लसूण थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. तसेच भाजलेले शेंगदाणेसुद्धा ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर ते सुद्धा त्यात टाकायचे आहे. व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मग तुम्हाला जर तव्यावर ठेचा तांब्याच्या साहाय्याने वाटून आवडत असेल, तुम्ही तसाही करू शकतात. कारण तांब्याच्या साहाय्याने वाटलेल्या ठेच्याला जी चव असते ती वेगळीच असते. आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून हे करू शकतात. तर हे सर्व भाजल्यानंतर तळून तेल टाकून हे करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बारीक करून घ्या. आणि त्यानंतर पुन्हा त्याला तव्यावर टाकून थोडेसे तव्यावर परत तेल टाकून त्यामध्ये हे सर्व बारीक केलेले मिश्रण टाका आणि त्या व्यवस्थित परतून घ्या. परतवल्यानंतर त्यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर आणि थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. त्या लिंबाच्या रसाने खूप छान ठेच्याला चव येते. तसेच यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. हा झणझणीत ठेचा एकदा करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तसेच खाऊन बघा, खूप चवीला खूप छान लागतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच आता आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि काळजी घ्या.